दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ रास ही पृथ्वी तत्वाची स्थिर व शुक्राच्या प्रभावाखाली असलेली रास आहे. सर्व प्रकारच्या कलाविरुचींची आवड असणारी ही रास आहे. राशींच्या व्यक्तीत भौतिकपणा जास्त असतो. या राशीला सौंदर्याची आवड असते. पुरुषांना सौंदर्याचे कलेची आकर्षण असते. स्त्रियांना नटण्याची सजण्याची आवड असते. विविधते कपडे घालायचे, छान चोखीपणा राहायचा हे छान आवडतं अशा लोकांना. ही मंडळी फारशी बुद्धिवादाच्या मागे नसतात. ज्ञानार्जन आनंदापेक्षा त्यांना श्रवणानंद नेत्रानंद असं म्हणजे जास्त आवडतं. बघणं ऐकणं असं आवडतं. जेवायला बसले तर पदार्थाचे कौतुक करतीलच असं नाही, पण हे पदार्थ बनवणाऱ्याचे कौतुक करायला बाकी विसरणार नाहीत. सर्व सुखसोयी असाव्यात व त्याचा पुरेपूर उपभोग घ्यावा असं त्यांना नेहमी वाटत असतं. शेजाऱ्यांची संबंध यांचे चांगले असतात. अशा लोकांना रक्तदाब, हर्निया अशासारखे विकार होतात. घरदार, नोकरी, व्यवसाय यात फार बदल झालेले त्यांना आवडत नाहीत. त्यामुळं त्यांची थोडी चिडचिड होते. स्थायी स्वभाव, भाग्योदय अशा लोकांनी शनीची उपासना करावी. नीलमणी वापरावा हित ठरतो त्यांना. नोकरीतील सौख्यही त्यामुळे लाभते. व्यापार उद्योगधंद्यात त्यांना चांगली बरकत येते. अशा लोकांनी उद्योगधंद्यात लोखंडी कारखाने, भूमी, खाण अशा जर गोष्टी केल्या तर त्यांना जास्तीत जास्त यश प्राप्त होते. आता तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन रास ही राशीचक्राची जरी तिसरी रास आहे. मिथुन म्हणजे जोडी, द्विस्वभाव, वायू तत्वाची ही राशी आहे. ही राशी बुधाच्या अंमलाखाली येते. बौद्धिक क्षेत्रात विशेष वावरणारी व ज्ञानार्जनासाठी धडपडणारी ही रास आहे. ही व्यक्ती जिथं जिथं शिकण्यासारखं मिळेल तिथे तिथे धडपड करणारी असते. या लोकांना वाचनाची आवड, लिखाणाची आवड असते. त्यामुळं एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान कदाचित त्यांना नसतं, पण त्या क्षेत्रात ते आपला ठसा उमटवायचा प्रयत्न करतात. अनेकदा ही व्यक्ती खूप छान छान विषय हाताळते. एक पण काय होतं कधी कधी एक ना धड भाराभर चिंध्या असं पण होऊ शकतं. कारण त्यांना खूप आवड असते वेगवेगळ्या विषयांची, पण ते होतच असं नाही. अशा लोकांकडं कोणतीही वेळ आडली तर ती वेळ साजरी करण्याची क्षमता असते. म्हणजे ते आडलेल्या वेळेतून कसे बाहेर पडायचे हे त्यांना चांगलं माहिती असतं. मिथुनची व्यक्ती सगळ्यांना पुरून उरते एवढं बाकी खरं आहे. त्यामुळे त्यांची उपयुक्तता खूप असते. ते समाजात प्रिय असतात आणि अशा लोकांचा भाग्योदय उशिराने होतो, विलंबाने होतो. भाग्योदयासाठी त्यांना शनिवारी मारुतीची उपासना फलदायी ठरते. नीलमणी भाग्याचा ठरतो, पण आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून प्रयोगांती वापरावा. देवाची व सूर्याची उपासना मात्र बौद्धिक क्षेत्र उजळून टाकते. कर्क रास ही राशी तत्वातली चौथी रास आहे. ही जलतत्वाची चर आणि स्त्री स्वभावाची निसर्ग कुंडलित चतुर्थ स्थानाची द्योतक आहे. प्रेमळपणा, भावुकता, उदार मनाची वृत्ती या राशीतून आपल्याला दिसते. चंद्राच्या अंमलाखाली ही रास येते. त्यामुळे मनावर परिणाम करणारी आहे. सभोवताली घडणाऱ्या गोष्टींचा तात्काळपणे परिणाम ह्या लोकांच्या मनावर होतो. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर लगेच उमटतं. त्या रंगाने उजळ असतात व्यक्ती, भावनाप्रधान असतात, एखाद्या गोष्टीवर पटकन विश्वास ठेवतात. कोणत्याही राहत्या जागेत बदल आवडतो त्यांना. स्वतःचे घर असल्यास त्यांना अंतर्गत व्यवस्था सतत बदलत राहण्याची सवय असते. नोकरी व्यवसायात पण त्यांचा तोचपणा असल्यास ते कायम करण्यास नाखुश असतात. त्यांना त्याच्यात बदल हवा असतो. सहकारी एककली स्वभावाचा असतो. व्यापारात भागीदार एकनिष्ठ असतात. महत्वाकांक्षा खूप असतात, पण त्यांच्या त्या फार उशिराने पूर्ण होतात. मनाचा कोवळेपणा जास्त असतो. अशा लोकांनी पोळे वापरले तर त्यांचं धाडस वाढतं. भावुकता त्यामुळे मर्यादित होते. सोमवार शंकराची उपासना त्यांना फलदायी ठरते. शुशुग्रहे, डेअरी, दुभती जनावरे, प्रवाही पदार्थ अशा संबंधी व्यवहार यशस्वी होईल.
कर्क राशी निसर्गतः मोक्ष त्रिकोणाच्या आरंभाचे निर्देशक असतात. अशा राशींचे काही लोक अध्यात्माचे अभ्यासक मार्गदर्शक असतात. कधी कधी वैराग्याचे बाह्य रंग फासून समाजात फिरणारे असतात. समूहाचे नेते असले तर ते दुय्यम स्थानाचे नेतृत्व करीत असतात. त्यांना हा लोकसंग्रह फार चांगला सांभाळता येतो. 5वी रास सिंह रास. अग्निपुरुष स्थिर तत्वाची आणि निसर्ग कुंडलीत पंचम स्थानाची निर्देशक अशी ही रास आहे. हिचे रूप सिंहासारखे असते. त्यामुळे ही माणसे अतिशय पराक्रमी, धाडसी, प्रयत्नवादी असतात. स्वतःला स्वतःच गौरवणारे असतात. अधिकाराचा हव्यास, धीरोदत्तपणा अशा या गोष्टी व्यक्तिमत्वाला उदात्त प्रदान करणाऱ्या असतात. तथापि स्त्री व्यक्तिमत्वाला त्या उपकारक ठरत नाहीत. विनयता, अतिसभ्य, शीतलता, कोमलता या गोष्टीचा अभाव या राशीच्या कडे असतो. म्हणजे स्त्रीचा स्वभाव पुरुषार्थासारखा असतो. म्हणून काय उपयोग असे म्हणून चालणार नाही. अर्थात आधुनिक जगात आज स्त्री जेट विमान चालवते, राजरोसपणे सगळी कामं करते. त्यामुळे पुरुषार्थ गाजवणारी स्त्रीसुद्धा काळाची गरज आहे. ह्या राशीच्या व्यक्ती उंच, सशक्त, गौरवर्णी, पिंगट डोळे, डोके मोठे, केस विरळ अशा प्रकारे असू शकतात. यांचा शरीर प्रकृती उत्तम असते. दात थोडे विरळ असतात, कमकुवत असतात. उतारवयात अशा लोकांना गुडघेदुखीचा थोडा त्रास होतो. पित्त प्रकृती असते. त्यांच्या अंगी चापल्य खूप असते. खेळाची आवड असते. अतिशय बुद्धिमान असतात ही लोक. यांना सोन्याच्या नाण्यांच्या व्यवहारात फार हे असतं, इंटरेस्ट असतो. म्हणजे त्यांना आवड असते. धंदा, नोकरी असं त्यांना करायला फार आवडतं. ही व्यक्ती बुद्धिमान असते. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास, गांभीर्याने विचार करते. स्वभावातील भेद दुर्लक्षला तर इंद्रियजन्य सुखे चांगली मिळतात. पाठ, कुशी, मज्जारज्जू, हृदय, पोट या अवयवांवर यांचा अंमल असतो. त्यामुळे पापदृष्ट असतं. स्पॉन्डिलिसिस, हार्ट डिसीज, पित्त, जठर व्याधी त्यांना जडू शकते. भाग्योदयासाठी अशा लोकांनी पोळे किंवा तांब्याच्या, सोन्याच्या अंगठीत वापरावे. गणेश उपासना करावी. त्याचा त्यांना खूप छान लाभ होतो. त्यांच्या आयुष्यात त्याच्यामुळे यश येतं. 6वी रास कन्या रास. मिथुनेप्रमाणे ही सुद्धा बुधाच्या अंमलाखाली 20 वाव राशी आहे. या राशीला जणू काही निसर्ग देवतेचं वरदान असतं. निसर्ग औदार्याची आवड बौद्धिक पातळीवर, या राशीला निसर्ग सौंदर्याची आवड बौद्धिक पातळीवर प्रत्येक घटनांचं विश्लेषण, विवेचना करण्याची वृत्ती असते. या राशी दिसायला गोऱ्या पण असतात. म्हणजे खूप गोऱ्या नसल्या तरी साधारण सावळ्या असतात, पण आकर्षक दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज असतं. त्या बोलून रिकाम्या होतात. हसून बोलणं एक प्रकारचं त्यांच्याकडे असतं. त्यामुळं त्यांचं चेहरा एकदम तेजस्वी दिसत असतो. ह्या लोकांचा एक खास गुण म्हणजे त्यांना संशयीपणा, चिकित्सकपणा, धूर्तपणा ह्यांच्याकडे फार असतो. संशयामुळे ते काय करतात, नेहमी सगळ्यांवर अविश्वास दाखवत असतात. या लोकांच्या मनाचा थांग कधीसुद्धा आपल्याला लागू शकत नाही. ही लोक अकाउंटमध्ये, ऑडिटिंगमध्ये, शास्त्रीय विषयांचं ह्यांना चांगलं ज्ञान असतं आणि त्यांना आवडही असते. हे लोक चिकित्सेमुळे उत्तम डॉक्टर किंवा वैद्य होऊ शकतात. उच्च कोटीचे तपासणीस होऊ शकतात. यांचा जोडीदार बुद्धिमान आणि उदार व्यक्तीचा त्यांना मिळू शकतो. व्यवसायाच्या दृष्टीने त्यांच्याकडे अनुकूलता फार असते. ही काही कधी कधी नोकरीही करू शकतात, पण त्यांची बौद्धिक क्षेत्रात, संगणक क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात त्यांचं अर्थार्जनाचं उत्तम मार्ग ते शक्यतो हाताळतात. अशा लोकांनी भाग्योदयासाठी पुष्कराज वापरावा. नोकरी व्यवसायात त्यांना फायदा होतो. विठ्ठल रुक्मिणीची उपासना करावी. दत्त उपासना त्यांना फार फलदायी ठरू शकते. 7वी रास आहे तूळ रास. राशीचक्रातली ही 7वी रास चर रास आहे.
वायू पुरुषी तत्वाची ही रास आहे. निसर्ग चक्रात सप्तम स्थान पश्चिम केंद्राची कारक आहे. हिचं चिन्ह आहे तराजू. नावाप्रमाणे ही संतुलन राखणारी आहे. थोड्या पुरुषी बांध्याची आहे. पुरुषी बांध्याची असल्यामुळे न्यायी वृत्ती, स्त्रिया घर आणि व्यवहार दोन्ही आघाड्यां उत्तम करू शकतात. स्वभाव थोडासा विलासी असतो. व्यवस्थितपणाची आवड असते. वागताना त्यांना जिथल्या तिथे सगळं केलेलं आवडतं. वस्तू सगळ्या जिथल्या तिथे ठेवलेल्या त्यांना आवडत असतात. या राशीच्या लोकांना तीर्थयात्रा करण्याची खूप आवड असते आणि ते जातातच. यांना राजयोगासारखे ऐश्वर प्राप्त होते. कलेच्या माध्यमातून किंवा शैक्षणिक क्षेत्रातून वकिली, तत्वज्ञान, ऐतिहासिक संशोधन हे त्यांना ह्या विषयाची उत्तम आवड असते. कधीकधी त्यांचं भाग्यदाराशी जमत नाही, कारण एक थोडंसं वरचढ करण्याची त्यांची सवय असते. पत्नी थोडी रागीट, हट्टी स्वभावाची मिळाली तर मग थोडंसं त्रास होतो. अशा लोकांनी आयुष्यात पाचू वापरावा. पहिल्या पूर्वार्धामध्ये पाचू वापरावा. नंतर त्यांनी 33 वर्षानंतर नीलम वापरावा. त्यामुळे त्यांना भरभराट येईल. नोकरी, व्यवसाय सगळं त्यांचं व्यवस्थित चालेल. 28 ते 36 या काळात त्यांचा भाग्योदय उत्तम असतो. कुंभ राशीच्या लोकांशी त्यांचे सख्य चांगलं असतं. मीन राशीच्या त्यांना जास्त आवडत नाही. असे या राशीचे लोक असतात. 8वी रास आहे वृश्चिक रास. राशीचक्रातली ही 8वी रास आहे. स्थिर जलतत्वाची रास आहे. हिचा स्वामी मंगळ आहे. स्त्री रास पुरुष ग्रहस्वामी या वैशिष्ट्यात आंतरविरोध आहे. या राशीच्या व्यक्तीमुळे बरेच वंचित प्रिय असतात. काम करण्याची मनात खूप इच्छा असते. मेष राशीसारखी धडाडी नसते. जागेवर बसून काम करण्याचे चित्र रेखाटण्यात ही व्यक्ती फार उत्तम काम करते. मनात असलेली धडपड ती प्रत्यक्षात उतरवायचे प्रयत्न करते. खळबळ तोंडातून बाहेर पडत नाही. पुष्कळदा त्यांच्यात आतल्यात कुडणेपणा दिसतो. बाहेर एक पोटात एक पोटात एक अशी त्यांची वृत्ती असते. यांच्याकडे थोडासा आडमुठेपणा असतो. त्यांचं बोलणं असं दंश केल्यासारखं असतं. मर्मभेदक असतं. टोचून कसं आपण बोलतो तशा टाईप ते बोलतात. आणि अंमलबजावणीपेक्षा योजना आखणे, त्या करणे हे त्यांना हे फार आवडतं. या राशीत अत्यंत विषय वासना तीव्र असते. पण दुर्दैवाने जोडीदाराचा आजार किंवा काही अनाशक्ती, मतभेद यामुळे त्यांना वैवाहिक सौख्य फार समाधानकारक मिळत नाही. मीन आणि कर्क राशींच्या व्यक्तीबद्दल त्यांना आकर्षण असतं. मैत्री असते. उष्णतेशी संबंधित ॲसिड, रसायने अशा व्यवसाय त्यांना फार आवडतो. आजारही उष्णतेचे त्यांना होतात. पित्ताचे आजार, उत्सर्जनाचे आजार असे होतात. ह्या लोकांनी भाग्योदयासाठी मोती वापरावा आणि गणेशाची उपासना करा. 9व्या क्रमांकाची रास आहे धनु. निसर्ग चक्राच्या कुंडीत 9वे स्थान हे भाग्याचे स्थान आहे. भाग्य या शब्दाभोवती अनेक संकल्पना फिरलेल्या आहेत. भाग्य म्हणजे सगळ्या प्रकारचं होऊ शकतं. पृथ्वी तलावर असणाऱ्या सर्व सुखसोयी ज्यांना उपलब्ध आहेत ते भाग्यवानच आहेत. ह्या लोकांना भाग्यवानच म्हटलं पाहिजे, कारण त्यांना सगळ्या सुखसोयी मिळतात. ह्या राशीचं एक हे आहे प्रतिनिधित्व करणारं अश्वाकृती धनुष्य ताणून उभा राहिलेला व्यक्ती, पुरुष, हे त्याचं बोधचिन्ह आहे. एखाद्याच्या विरोध उभी राहिली तर त्याला पूर्णत्व देण्याची क्षमता या लोकांच्यात असते. ही रास द्विस्वभावी आहे. पण मजबूत शरीरबंध, खांदे मजबूत असतात अशा लोकांचे. पुढचे 2 दात थोडेसे मोठे असतात. किंचित मोठ्याने बोलतात ही लोक, पण वागण्यामध्ये रोखठोकपणा असतो. कोणत्याही कामाचे श्रेय मिळवण्यासाठी ही लोक धावतात आणि त्यांना ते मिळतं. पण अशा लोकांना यकृत, पोट, मांड्या याचा त्रास होतो. त्यांना मेष किंवा सिंह राशीच्या लोकांशी त्यांचं चांगलं पटतं. कर्क आणि वृषभ राशीच्या लोकांशी त्यांचं जास्त पटत नाही. या लोकांनी अंगठीमध्ये माणिक वापरावा, गाईला गूळ खायला द्यावा आणि
रवीची उपासना करावी, हे त्यांच्या भाग्योदयासाठी फार चांगलं असतं. आता 10वी रास आहे मकर रास. कर्मस्थानाची धोतक, चर आणि पृथ्वी तलाची ही रास आहे. मगराच्या बोधचिन्हाची रास आहे. कोणत्याही कामात चिकाटी, युद्ध, लक्ष्यावर कायम असते ही व्यक्ती. डूक धरते पण संधी येताच त्याचा बदला घेते. शनीच्या अंमलाखाली ही रास येते, त्यामुळे थोडीशी कडक शिस्तीची उपभोगती असते. रसायनशास्त्र, तंत्र, यंत्र, विद्या, हस्तकला, बांधकाम अशा क्षेत्रात ह्या लोकांचा व्यवसाय फार चांगला चालतो. पैसा मिळवताना स्वार्थी आणि लोभी असा विचारातून ते अपार कष्ट करतात, पण त्यांचा विचार असाही असू शकतो. सामाजिक ऋण मान्य करून यथायोग्य दानधर्म करतात. भावनेतून कर्म करीत राहणाऱ्याला उत्तम लाभ या राशीमुळे होतात. त्यांचा जोडीदार छान शोकी असतो. यांना मात्र अकाली वैराग्य बाधा झालेली असते. विश्वामित्र आणि मेनका अशी ही जोडी असते, त्यामुळे वैवाहिक सौख्याची आहुती अनेकदा यज्ञात होत असते. व्यापारात भागीदार असल्यास असा बेबनाव होतच असतो. स्वतंत्रपणे मात्र सर्व दृष्टीने उत्तम भरारी असते. वृषभ, कन्या, मकर, कुंभ या राशींच्या लोकांची मैत्री त्यांची खूप छान असते. मिथुन आणि सिंह लोकांशी त्यांचं जास्त जमत नाही. वृश्चिकीचे मित्र त्यांच्याबरोबर अनेकदा फसवेगिरी होते. राजकारण हा त्यांचा आवडता विषय असतो, मात्र त्यांना त्यात फार मोठं यश मिळत नाही. अशा लोकांनी भाग्योदयासाठी पाचू वापरावा, हरिपूजन करावं. हरी म्हणजे विष्णूचं पूजन करावं, मुगाचं दान द्यावं, तेल, उडीद, तीळ याचं दान करावं ब्राह्मणाला. अंध, भुकेले, अपंग यांना अन्नदान करावं. तन, मन, धन त्यामुळे त्यांना संपन्नता लाभेल. 11वी रास आहे कुंभ रास. ही स्थिर पुरुष आणि वायू तत्वाची रास आहे. मकरेप्रमाणे शनीच्या अंमलाखाली जिथे शृंगार, वैराग्य, घालमेल होती इथे नाही. पूर्ण घट असलेला पुरुष हे बोधचिन्ह या राशीचं आहे. या राशीला ग्रहसौख्य, वाहन सौख्य लागतं. शैक्षणिक क्षेत्रात त्यांना बंधन वावडे नसतं. कोणत्याही विषयात चिकाटीने सखोल अभ्यास करतात. PhD पर्यंत ही लोक धडकतात, कारण फार बुद्धिवान असतात. त्यांच्याकडे वक्तृत्व कला फार चांगली असते. त्यांचा जोडीदार मात्र विरोधी मताचा मिळाला तर मग थोडंसं प्रॉब्लेम होतो. म्हणजे आमचं तेच खरं म्हणणारा असा मिळतो. मेषच्या लोकांची त्यांचे अतिशय चांगले संबंध असतात. शारीरिक पिढीमध्ये रुद्राभिसरण, वात, विकार, पिंडरीच्या वेदना, पायाच्या घोटाच्या वेदना, दुखणं, मानसिक तणाव, ताण, त्रास असे विकार त्यांना होतात. विज्ञान, संशोधन, वैमानिक, विद्या, हवामान खाते, प्लॅस्टिकच्या क्षेत्रात अशी लोक छान नोकरी मिळवतात आणि ती नोकरी चांगलीपैकी निभवतात. पण ह्या लोकांचं परमार्थाकडे लक्ष ठेवून आणि प्रपंच पण करणं म्हणजे दोन्हीही ते छानपैकी साधतात. आणि कुंभ व्यक्ती खूप जास्त करून सुखीच असतात. त्यांनी देवीची उपासना करावी, शुक्रवारची उपासना करावी, शुक्रवारी उपास करावा. अशा लोकांनी हिरा अंगठीत वापरावा, त्यामुळे त्यांचा भाग्योदय खूप चांगला होतो. आता या राशीतली शेवटची रास आहे मीन. मीन रास ही 12वी रास आहे. राशीचक्रातली ही शेवटची रास. काळ पुरुषाच्या कुंडलीत व्यय, खर्च, मोक्ष दर्शवणारी ही रास आहे. स्त्री, जल, द्विस्वभाव अशी ही रास आहे. हळवा स्वभाव, चंचल मनोवृत्ती, पापभिरू, सरमिसळ अशा स्वभावात ही रास असते. एखाद्याच्या बोलण्यावर पटकन विश्वास पण ठेवते ही रास, पण नंतर पश्चाताप करण्याची वेळही या राशीवर येत असते. विनोदी बुद्धी, खिलाडूपणा असा ह्या राशीमध्ये फार अभाव असतो. निर्णयाच्या वेळी या लोकांचा फार मनाचा गोंधळ उडतो. ह्या राशीच्या स्त्रियांना फार फॅशन वगैरे करायची आवड नसते. मीन राशीचे पुरुष फार स्मार्ट असत नाहीत, पण घरात फार लक्ष असतं त्यांचं. धकाधकीच्या जीवनात स्वास्थ्य, आरामदायी जीवनाची त्यांना आवड असते. शैक्षणिक बाबतीत बुद्धिमत्ता त्यांची फार तरल असल्यामुळं कोणत्याही विषयात त्यांना चांगली गती मिळते. या राशीच्या लोकांची आध्यात्मिक वृत्ती फार चांगली असते. आध्यात्मिक कृती ते छान करतात. व्यापार करीत करीत
त्यांचे तुकाराम महाराज होण्याला वेळ लागत नाही. उत्सर्जन संस्थेचे विकार त्यांना फार होतात. पायाचे दुखणे, शैल्यविकार, रक्तविकार अशा तऱ्हेचे आजार त्यांना होतात. आध्यात्मिक व्यक्ती प्रवचन, कीर्तन, नामकरण हे सगळं करीत करीत मीन राशीचे लोक प्रपंच करीत असतात आणि त्यांना ते छान साधतं. मीन राशीच्या लोकांनी पुष्कराज वापरला तर त्यांचा भाग्योदय लवकर होतो. त्यांनी गुरु उपासना करावी, गुरुचरित्राचं पठण करावं, ते त्यांना फार फायदेशीर होतं. असं हे 12 राशींचं आपण बघितलेलं आहे. धन्यवाद.